विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इतिहास राज्यशास्त्र या भागातील प्रश्न क्रमांक 1 उत्तरपत्रिकेत कसा सोडवावा, कसा लिहावा याविषयी माहिती घेणार आहोत. आपली उत्तरपत्रिका आपण आकर्षक बनवणार आहोतच. यापूर्वीच्या भागामध्ये मी आपणास उत्तरपत्रिका कशी आखायची याविषयी सविस्तर माहिती दिलेली आहे. उत्तरपत्रिका आखणी झाल्यावर आपण पहिल्याच पानावर प्रश्न पहिला घ्यायचा. काही विद्यार्थी पहिल्या पानावर प्रश्न 1 हा पूर्ण लिहून झाला की लगेच प्रश्न ब लिहिण्यासाठी दुसरे पान निवडतात. मी आपणास सांगू इच्छितो, अशी 2 पाने वापरण्यापेक्षा जर आपल्याला परीक्षकाचं मन जिंकायचं असेल तर आपण त्या एकाच पानावर प्रश्न 1 आणि प्रश्न 1 हा घेऊ शकतो आणि 6 पैकी 6 गुण आपण मिळवू शकतो. काही विद्यार्थी रिकाम्या जागा लिहिताना किंवा पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहिताना जे खाली पर्याय दिलेले असतात त्या पर्यायांचे क्रमांक लिहितात. नुसते क्रमांक लिहून चालत नाही. तुम्हाला वर्षभर शिक्षकांनी सूचना दिलेल्या असतीलच. शिवाय प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आपल्याला काय म्हणतो? योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा किंवा विधाने पूर्ण करा. याचा अर्थ काय होतो? नुसता शब्द लिहून आपल्याला गुण मिळणार नाहीत. काही वेळा काही परीक्षक गुण देतात, नाही असं नाही, पण त्याचा परिणाम मात्र आपली जी लघुत्तरी प्रश्न असतात, दीर्घोत्तरी प्रश्न असतात, तिथे गुणदान करताना त्या परीक्षकाकडून यदा कदाचित कपात केली जाऊ शकते. कारण त्यांना एवढंच कळतं, हा मुलगा 10वीला आलेला आहे, पण ह्याला उत्तरपत्रिका कशी लिहायची हे अजून कळालेलं नाही. म्हणून आपण काय करायचं? प्रश्न क्रमांक 1 लिहिताना तिथे जो प्रश्न आहे प्रश्नपत्रिकेत, पर्याय निवडून विधाने पूर्ण करा, हे लिहायचं नाही. तर आपण त्या परीक्षकाला, तपासणाऱ्या शिक्षकाला त्यांना सूचित करायचं आहे की माझा प्रश्न आहे तो कसा लिहायचा आहे. तर आपलं काहीतरी वेगळं पाहिजे म्हणून आपण काय लिहायचं? योग्य पर्याय. प्रश्न 1 योग्य पर्याय, आणि ते जरा मोठ्या अक्षरात लिहायचं. बघा, मी योग्य पर्याय तुम्हाला दिसत असेलच. नंतर 1, 2 आणि 3. काही विद्यार्थी काय करतात? प्रश्नपत्रिकेतील ह्या विधानांचा क्रम आहे ना, तो क्रम बदलतात. काही विद्यार्थी तिसरं वाक्य पहिल्यांदा घेतात, पहिलं वाक्य मध्ये घेतात, दुसरं वाक्य शेवटी घेतात. इथे क्रम बदलायचा नाही, कारण आपल्याला आदर्श उत्तरपत्रिका लिहायची आहे. समजा तुमच्याकडून क्रम बदलला गेला, गुण कपात होत नाहीत. पण मगाशी म्हटल्याप्रमाणे तुमची आदर्श उत्तरपत्रिका जर लिहायची असेल, तुम्हाला आउट ऑफ गुण कमवायचे असतील, तर आपण ह्या विधानाचा क्रम बदलू नका. जो क्रमांक 1 प्रश्नपत्रिकेत आहे तोच क्रमांक 1 उत्तरपत्रिकेत लिहा. 2 नंबरचं वाक्य 2 नंबरलाच लिहा, 3 नंबरचं वाक्य 3 नंबरलाच लिहा. मात्र पर्याय निवडून ते विधान पूर्ण लिहिल्यावर जो पर्याय तुम्ही निवडाल त्या पर्यायाच्या खाली पेन्सिलनं दुरेघी रेष ओढायला विसरू नका. काही मुलं ह्या शब्दाला छानपैकी बॉक्स, चौकोन बनवतात. अतिशय उत्तम. मात्र तो चौकोन बनवताना तो शब्द योग्य दिसायला हवा, स्पष्ट दिसायला हवा. बघा, मी 1 नंबरच्या वाक्य लिहिलंय, त्या 1 नंबरच्या वाक्याच्या बरोबर जो शब्द निवडलेला आहे तिथे मी दुरेगिरी सोडलेली आहे. 2 नंबरच्या वाक्याला दुरेगिरी सोडली, 3 नंबरच्या वाक्याला दुरेगिरी सोडली, आणि संपूर्ण प्रश्न संपल्यावर त्या पानावर मी सिस्पेन्सिलनं प्रश्न 1 संपला हे समजण्यासाठी दुरेघी रेष ओढलेली आहे. हे का करायचं? आपल्याला आपली उत्तरपत्रिका आदर्श बनवायची आहे.
आता यामधील एक तुम्हाला किस्सा मी सांगतो. एकदा एका काय केलं होतं, पहिला प्रश्न पहिल्या पानावर घेतला. त्यानं पहिलं वाक्य लिहिलं. पहिलं वाक्य लिहिताना पर्याय निवडला कंसातील पहिला शब्द. दुसरं वाक्य लिहिलं, त्या वाक्यामध्ये पर्याय लिहिला कंसातला पहिला शब्द. तसंच त्याने तिसरं वाक्य लिहिलं. तिसऱ्या वाक्याला पर्याय निवडला कंसातला पहिला शब्द. झाला, त्याचा पहिला प्रश्न झाला. प्रश्न झाला, पण त्याचा स्वतःवर विश्वास नव्हता. त्यानं काय केलं, लगेच दुसऱ्या पानावर पुन्हा तोच प्रश्न घेतला, प्रश्न 1 आता त्याने काय केलं, प्रत्येक विधानामध्ये जो पर्याय निवडला तो कंसातला दुसरा शब्द आणि पुन्हा ती 3 वाक्य लिहिली. पुन्हा त्याचा स्वतःवर विश्वास नाही. तिसऱ्या पानावर गेला आणि तिथे पुन्हा एकदा त्याने सर्व रिकाम्या जागा लिहिल्या आणि तिथे लिहिला कंसातला तिसरा शब्द. सांगा तुम्ही त्याच्या मनात काय होतं, पहिल्या पानावर जरी चुकलं तरी दुसऱ्या पानावर बरोबर येईल, दुसऱ्या पानावर चुकलं तिसऱ्या पानावर बरोबर येईल, म्हणजे मला पर्याय निवडा या प्रश्नाचे 3 पैकी 3 गुण हमखास मिळणारच. पण विद्यार्थी मित्रांनो, नियम असा आहे, जे पहिल्यांदा तुम्ही लिहिता तेच ग्राह्य मानलं जातं, तेच गुणदानासाठी पकडलं जातं. दुसऱ्या पानावर जरी गुण मिळाले, तिसऱ्या पानावर जरी गुण मिळाले, तरी त्या गुणांच्या बेरजेला वर्तुळ करून तिथे एक्स्ट्रा म्हणजे जादा प्रश्न असा उल्लेख केला जातो. ते मार्क बेरजेला पकडत नाहीत. म्हणजे जर पहिल्याच पानावर तुम्हाला 1 मार्क मिळाला, दुसऱ्या पानावर 1 मार्क मिळाला, तिसऱ्या पानावर 1 मार्क मिळाला, तुम्ही 3 मार्क कमावलेत. पण तुमच्या रिझल्टसाठी, तुमच्या निकालासाठी मार्क्स किती पकडले जातात, फक्त 1. म्हणून आपण काय करा, थोडा विचार करा, मनन करा, चिंतन करा, वर्षभरातलं आठवा, शिक्षकांचे तुमचे पिरियड आठवा आणि थोडी डोक्याला चालना देऊन योग्य पर्याय निवडा आणि तो हमखास गुण देणारा आहे असं समजून लिहा. कोणी कितीही तुम्हाला सांगितलं, शिक्षकांनी उत्तर सांगण्याचा प्रयत्न केला, शेजारच्या विद्यार्थ्यांनी सांगितला, तरी त्यांचं ऐकायचं नाही. स्वतःच्या मनावर विश्वास ठेवा आणि ही वाक्य एकाच पानावर लिहिण्याचा प्रयत्न करा. 3 पैकी 3 गुण आपल्याला मिळालेच पाहिजेत आणि मिळणारच. त्याच पानावर लगेच प्रश्न 1 घ्यायचा. आता प्रश्न 1 घेताना मी काय केलं, प्रश्न 1 संपल्यावर दुरेगी रेष ओढली. दुरेगी रेष का ओढली, इथे प्रश्न आपला समाप्त झालेला आहे. आणि मग हा प्रश्न काय असतो, 3 तुम्हाला तिथे ग्रुप दिले जातात, 3 प्रश्न दिले जातात आणि त्या 3 ग्रुपमधून एक चुकीची जोडी तिथं दिलेली असते. 3 जोड्या बरोबर असतात, 1 जोडी चुकीची असते. ती चुकीची जोडी निवडायची आणि ती जशीच्या तशी लिहायची, ती दुरुस्त करत बसायचं नाही. आता बघा, तो जो प्रश्न असतो, प्रश्न काय असतो, खालील जोड्यांमधून चुकीची जोडी ओळखा आणि लिहा. मी प्रश्न लिहिलाय का, नाही. मी काय केलंय, तपासणाऱ्या शिक्षकाला सूचना केलेली आहे की माझा पहिला प्रश्न जो आहे त्याचं शीर्षक आहे चुकीची जोडी, असं लिहिलं आणि मी प्रत्येक गटातून 1 जोडी चुकीची निवडली आणि तिथं लिहिली. आता कैलास मंदिर कुठं, अजिंठा, ही चुकीची जोडी. नंतर बुद्धिबळ काय आहे, मैदानी खेळ. नंतर काय आहे, ताडोबा काय आहे जोडी, लेणी. मग ही चुकीच्या जोड्या आहेत. मग प्रत्येक गटातून 1 चुकीची जोडी ओळखायची आणि तिथं लिहायची. 3च्या 3 मार्क मिळायला खूप मदत होते. यासाठी आपलं वाचन मात्र पूर्वक पाहिजे, सखोल पाहिजे आणि एकदा नाही, दोनदा नाही, 5-5, 10-10 वेळा वाचायला हरकत नाही.
अशा प्रकारे मला सांगा तुम्ही, जर पहिल्याच प्रश्नाला 6 पैकी 6 गुण तुम्हाला कमावता आले तर पेपर एकूण आपला 40 मार्कांचा. 28 इतिहास, 12 राज्यशास्त्र. मग 28 पैकी आपण 6 जर कमावले, उरले 22, त्या 22 पैकी तुम्हाला 15-20 सहज मिळतील की नाही? म्हणजे आपण सहजगत्या माझ्या इतिहास राज्यशास्त्रामध्ये 40 पैकी आपण 37, 38, 39 मार्क्स काढू शकता, मिळवू शकता. फक्त माझी उत्तरपत्रिका आकर्षक असावी यासाठी आपण प्रयत्न करावे. एक तुम्हाला सूचना नाही, विनंती करतो. ह्या ज्या रिकाम्या जागा भरता, पर्याय निवडता, त्याला लाल शाईनं, हिरव्या शाईनं, कोणत्याही रंगीत शाईनं, स्केच पेननं अधोरेखित करू नका. त्यांना फक्त आणि फक्त पेन्सिलनं अधोरेखित करा. आणि अधोरेखित करताना आपला हात नुसता ओढायचा नाही, पट्टीनं रेषा ओढायच्या. रेषा सुबक दिसल्या पाहिजेत. म्हणून यासाठी सराव करा आणि सरावाअंती हे काम अगदी आकर्षक कसं दिसेल त्या दिशेनं वाटचाल करा, पूर्ण करा आणि 6 पैकी 6 गुण मिळवा.